दादा गेल्या वर्षी तू गणपती सांगितलास, यंदा मला माझ्या मर्जीचा गणपती सांगायचा आहे. आहे ह्या वर्षी पण मीच सांगतो, तू नको सांगूस. अरे ह्या वर्षी मला सांगू दे ना, गेल्या वर्षी तू सांगितलास ना. कोरी मी सांगतो ना, मी सांगतो गणपती. दादा यंदा गणपती आम्हाला असा द्या. हो दादा, ह्याचा काय ऐकू नका. हा बघा, ह्या वर्षी हा गणपती पाहिजे पुष्पाच्या पोज मधला. नको, यंदा डीजे वाजवताना गणपती सांगूया. तू घप रे, हा पुष्पाचा गणपती सांगितला ना, वाडीतले लोक पण बघत बसतील. एक नंबर गणपती आहे. नको पुष्पा, नको डीजे वाला. नको, बरोबर आहे. नको, हा मस्त जाऊन घ्या, हा मस्त आहे. अरे तुम्ही म्हणताय घरा गणपती असा बनवा, गणपती तसा बनवा. गणपती म्हणजे काय प्रयोग करायची गोष्ट नाही. असे वेगवेगळ्या रूपातले बाप्पा सांगून आपणच आपल्या धर्माची, आपल्या सणांची विटंबना करतोय ना. आता काही लोक इतर देवी देवतांच्या रूपामध्ये पण बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करतात. पण काय ना, बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यामागे एक शास्त्र आहे. आता आपल्या सर्वांची श्रद्धा इतर देवतांवरही तितकीच आहे, पण हा प्रत्येकाच्या भावनेचा प्रश्न आहे. तसं शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे बाप्पाची विविध रूपं सांगितलेली आहेत. कारण बाप्पाच्या मूर्तीमधून आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते. आणि काय ना, आपण दगडात झाडात देव बघणारी माणसं आहोत. आणि माझं तर असं एक प्रांजळ मत आहे, जेव्हा गणपती आपण सांगतो ना, तो गणपतीसारखा असावा. अरे आपल्या बाप्पाचं एवढं सुंदर आणि देखणं रूप असताना या अशा विद्रूप रूपांमध्ये बाप्पाला बघायला कोणाला आवडेल. आणि उगाचच आधुनिकतेच्या नावाखाली श्रद्धेचा बाजार मांडू नका. आणि आपला बाप्पा कसा सिंहासनावर, उंदरावर, गादीवर कसा शोभून दिसतो. आणि हे अशी रूपं तुम्हाला कुठनं सुचली. आणि वाईट वाटून घेऊ नका. आपल्या धर्माचा, आपल्या सणांचा, आपल्या देवी देवतांचा आदर हा आपल्यालाच ठेवायचा आहे. बरोबर आहे, आपली संस्कृती आपल्यालाच जपायला पाहिजे. दादा ह्या वर्षी आपण छोटासा उंदीर मामावरती बसलेला गणपती सांगू. चालेल, ठीक आहे. चुकलेल्या